तुला नमन माधव माधव या शेकाची खराब नका एक पाण्यात पडला तरी गेला एकाचा 25,000चा गाडीवर पडलं गाडी उचला गेलं तो मोबाईल चढत राहिला देवा दादा पहारा येऊ येते योगदाते मित्रमंडळी आपले फुल दैवत देवा लक्ष्मी आणि कंसरा घरातल्या माझ्या मायाच्या बहिणी आणि कंसरा लक्ष्मी मायाच येऊ कळची गोट करून ठेवले भाऊ अग्नी पुढं काहीच राहिला नाही वल्ला वाळेल ह्यात लबर आहे देवाचा वाजवता होऊन जाईल उतरा नाही अग्नी म्हणून मित्रमंडळी ह्या दैंधूल गावामध्ये आजच आमचा बियाणा झाला देवात पण सगळं सोयरे दायरा आहेत आणि सगळे साबळे मंडळी आहे म्हणजे आपलेच आहेत देवा दादा बिलवाडीला तुमचे सगळे पहार तिथं जसा गाव तसा इथं साबळे परिवार आहे सगळे सोयरे दायरे या दैंधूल गावामध्ये देवा दादा गावचा म्हणजे हनुमान बळी तुझ्या पहार दादा दादा दैंधूल गावासारखी नगरी गोकुळवाडी गोकुळ वसांत्री आया फुलासारखी वाडी आया तुझ्या गाव धिलन मंड मध मध देवा दादा गावचा मेळ्या हनुमान बळी नगरीचा राखणदारा तुझ्या पुढं गजघाट आहे ईश्वर पिंड आहे जवळा नदी आहे कासव अवतार आहे एक जगणपती शंकराची पिंड पिंड देवा दादा गावातील पहार मित्र मंडळी पोलीस आणि पाटील सरपंच कोतवाल कोतवाल सनी शिपायाला भाऊ नमन माझी गेले नमन माझी कसरे मित्रमंडळी गावातील मित्रमंडळी कारभारी मंडळी आया बाया गोकुल गाया जमलेले माझे सोयरे धायरे पै पाहुणे आणि या साबळ्या परिवारामध्ये पहार मित्रमंडळी कसे येऊग येते येऊग जाते त्यांना म्हणणं मध मध देवादादा वन देवता रान देवता शिवारी देवता आखरी धनवाडी आला डोबी मशाला पिपळी मुंजोबा नागदेव वाघदेव गिराशी देव आमची डोंगर मावली आय तुला न म्हणणं मधव मधव बोल केले न म्हणा मधिव मधिना नाही डोंगर माधिव भाविना सावडी नमले येतात बाबा खडके असराबाई माता श्री आपले कुल दैवत आहे ते कोटी देवाला आय म्हणजे नमन केलं हो केलं
देवा दादा या साबळे परिवारामध्ये पहार मित्रमंडळी गुरुशिवाय वाट नाही, पैशाशिवाय हात नाही. म्हणून आपले पहार मित्रमंडळी गुरु माऊली आमचे जन्म देणारा आई वल्लाशिवाय जन्म नाही. ज्ञान देणारा गुरु माऊली शिवाय नाही कुठला बी गुरु घ्या. जसा गुरुत गुरु 3.5 गुरु, घरात 3.5 घरा, खानीत 3.5 खानी. देवा दादा दादा 20 खान, पैशान खान, अंडरस्टँड जारस्टँड. हे भगवान या देवाना निर्मिती केले हो केले म्हणून आमचे गुरु माऊलीला नमन करू. पहार माझा दादा देव घरी आवजी, भीत घरी आवजी, लक्ष्मण सटवाराम भागोजी आवजी, देवजी साईजी बाबा धनु गोविंदा हरी हिराजी काशीराम मोतीराम राम बाबा चंद्रिया दादा पांडू सावळीराम भक्ताला एक जण म्हणलो मध मध देवा दादा हाताची साकडचा पाठची उभा राहा, बत्तीची घ्ना दूर करता. आई अकस पैशान करदार करदार म्हणून या गंधुल गावामध्ये पहार मित्र मंडळी झाला. दुखाचा डोंगर कुठं झालाय या साबळे परिवारामध्ये मित्र मंडळी आपले सोनू पाटील, सोनू शिवराम साबळे. अरे कशी देवाची आज्ञा झाले हो झाले नात में रडे न रड 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 र देवा देवा घर के मनी रे मनी बाबू सोनू रे बाबा रे बाबा बाबा. मित्र मंडळी या सोनू बाबाची दादा 3 भाव आहेत. त्यांचा दादा परिवार आहे, त्यांच्या कारी बाळी, त्याचे नातू बनतो राजवाडा भरलाय भरलाय बाबा सोनू बाबा रे बाबा किती परभर तुझा मोठा रे बाबा. तो सोनू पाटील मित्र मंडळी हे सोनू पाटील खरीच नाव काय सवरून आहे. सोनू पाटील शिवराम साबळे. हे बाबा कुठं पाहू तुला रे तुला रे 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 बाबा रे बाबा बाबा नाचा ये भूगया रे बाबा जन्म घेता बाबा रे मंडळी पुन्हा जन्म नाही रे नाही. या सोनू पाटलाचा फटुपार खुर्चीवर ठेवलाय. त्याचे नातू पंतू, त्याचे सोयरे धायरे, त्याचे भाऊ बंद. या सोनू पाटलाला पहार वयाचे मित्र मंडळी 105 वर्षाची माझा सोनू बाबा रे बाबा रे मोठे जन्म देता सोनू रे बाबा किती देवा दादा दादा त्याला एक मुलगा एक मुलगी होती. देवा दादा पत्नी बी देवाला आवडली. मुलगी लहानी बाई, नातू बनतो, त्याचे भाऊ बंदर बंदर माया रड 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 एक मित्र मंडळी विचार करतो
तो सगळे भाऊ बंद पहार मित्र मंडळी वयाचे सोनू पाटील 105 वर्ष म्हणजे खूप वय झाले. देवा दादा दादा त्याला पहार मित्र मंडळी ही देवाची कला जसा देव जन्माला आणणारा आणि देव नेणारा त्याच्या जवळच घडमोड आहे. माझ्या मायाच्या बहिणी बहिणी माया रड 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 देवर देवर माझ्या मायाचा गोतर गोतर देवर देवर तेव्हा दहा साबळे परिवारावर पहार मित्र मंडळी दुःखाचा डोंगर कोसळलाय. तेव्हा भाऊ बंद पहार मित्र मंडळी काही कवयना सहकार्य केला. तेव्हा सगळे भाऊ बंधाने हे मायाच्या बहिणी तेव्हा त्याचे नातू पंतू मुलगी व्यक्ती काय आहे लहानी बाई तेव्हा तिचा भाऊ परिवार आहे. आजची गा भावाची जोड रे जोड रे रे जोड रे जोड भर्म विष्णुना केला रे केळारी दस मंडळी पंडवराजरी राजन तर देवा दादा दादा योगी ती पहारा हा राजवाडा त्याचाच भरला. मित्र मंडळी तिघा भावाचा इस्तार त्याचे पोरं सोर नातू पंतू साबळे परिवार म्हणजे मोठा एक परिवार आहे. तेव्हा त्याच्या कार्यपोरी नातू पंतू तेव्हा सोनू पाटलाचा फटू खुर्ची ये बाबा काय बोलत नाही रे तुझा मायाचा गोतर गोतर तुझी भरण करे आज मित्र मंडळी 9 दिवस झाले या सोनू पाटलाला उद्या 10वा दिवस सोनू पाटलाचा आत्मा आयो फिरतो दिव्याचा ज्योतिवे ज्योतिवे देव दरे कमनी नवे मनी आत्मा फिरे न फिरे रे फिरे देवा दादा आज 9 दिवस झाले आत्मपहार मित्र मंडळी दादा देव दारकला देवाच्या कंसरा आणि लक्ष्मी देवा सोन्याच्या पाळण्यामध्ये तीर्थ यात्रेला नेती. हे सोनू पाटलाचा प्रेम मोठा रे मोठा रे मोठा मोठा रे बाबा लय दयालु वारी रे वारी आज मित्र मंडळी ह्या 9 दिवसामध्ये पहार खारीच्या पिचिलो आणि बाई कार आहे. बापू सपनात जाईल नातूच्या सपनात जाईल सोनाच्या सपनात हा भावाला सपन घाल हो घाल घाल रे घाल बाबा बाबा जन्म देता माता रे पिता पुन्हा मंडळी जन्म रे नाही जमानव धरे बाबा मनी मनी मित्र मंडळी जैसे केले कर्म भोगत पैसे मिळतील फळ पाण्यातला माझा झोप घेतो पैसा जाईल त्याच्या वंशेचा वाकळत त्याला. तर मित्र मंडळी हे सोनू पाटलाची वागणी होती. पहार मित्र मंडळी मुलगा बी त्याचा वारला पत्नी वारली. हे सोनू पाटील अरे तुझी लागती मुलगी रे मुलगी रे मुलगी लागती सगळ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू सोनू पाटील तुझी मूर्ती पाहता देवा दादा सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मंडळी गंगा जमुना वाची रे वाची वाची रे वाची आई रे बाई तुझी नामुरत रे मुर्ता इंद्राजी नक्षत्र पाहत रे किसा मित्र मंडळी मरण रूपी जावे कीर्ती रूपी उरावे
मरण हा भगवानाच्या हाती आहे, तुमच्या आमच्या हाती नाही. हाती मरण कोणाचा? एखाद्याना पहार मित्रमंडळी गळफास घेतला, एखाद्याना काही झाला, त्याच्या हातात मरण. भगवानाची बुद्धी पहा एवढे वयाचे सोन उपाटी. अरे मंडळी विचार करा, 105 वर्ष रे वर्ष मातीचा पुतळा हो, पुतळा बाऊर मातीच जाणार बाबू मानवा तुझा म्हणून दादा या सोनू पाटलाचा जन्म आणि मृत्यू पहार मित्र मंडळी वयाचे दादा 105 वर्षे. तेव्हा एवढी वय घालवले, आताच्या वयीचा भरोसा नाही. असे जुनं माणसं एक सांगील तर सगळा गाव ऐकत होता. तेव्हा दादा आता सगळा गाव सांगून एक ऐकत नाही. तेव्हा काय येऊ गाले येऊगा मधी मधी रे अरे मधी मधी म्हणून आज सोनू पाटलाच्या राहत्या बंगल्याला पहार मित्र मंडळी त्याच्या नावाची ही दारका भरले. कुठे जाता देव दारकाला? त्याचे भाऊ बंद येते, सोयरे धायरे सगळे गावातील लहान थोर आणि त्याच्या सुना बाळा नंद भावजया ए माया माया गोळा झाल्या झाल्या मित्र मंडळी हा नाशवंत आपला देह आहे. आज सगळे आपण बसलो, आता त्याचाच मोठ्या आनंदाने हा शेवटचा दिवस आपल्याला गोड करायचा. या सोनू पाटलाचा हा सोन्याचा दिवस त्याचा उंगलाय. म्हणून त्याच्या आत्माला आपले त्याच्या गाऊन पहार गुण गाऊ, त्याच्या आत्माला चिर शांतता लाभो आणि मंडळी पुन्हा जन्म देवाजवळ प्रार्थना करू करू रे रे पुन्हा जन्म मानवत देधोर्या देधोरी जाऊ तुझ्या गुणरी गुण बाबा. म्हणून मित्रमंडळी आज सोनू पाटलाचा आत्मदहा दादा घराला येईल, होईल पार जसा देवाचा तारा तुटतो असा हा सोनू पाटलाचा आत्म देवा दादा दिव्याच्या ज्योती सारखा. हे भगवाना तुझ्या गाऊया गुण भाव गाऊया गुण अन माझे सोनू या बाबा देवा दादा हा नाशवंत देह जाणार सकाळ. देवा दादा कोणाचे धन कोणाचे गोत, कोणाचे धन कोणाचे घर, अरे कोणाचे भाऊ कोणाचे बंदर बंदर देवा एकला येणार एकला जाणार, कोणी कोणी नाही असा खेळ या देवाचा देवाचा माझ्या या मानव धर्मा मंदिर मधी मधी एकटा बेनार एकटा जाणार. म्हणून मित्र मंडळी ज्याचे माय बाप हे देवाचे रूप आहे. देवा दादा परंपरा आम्ही कथामध्ये सांगतो. जसे दादा माळकरी झाले ते देवाची गोडी आहे. पंढरीला जा, काशीला जा, गया मात्रा हैदरा नर्मदा चारी धाम फिरा, देवा मोक्ष मिळतो. पण आई बापाची सेवा करा, आई बापाचा रोज दर्शन घ्या. जो जिवंत आहे आता मंडळी आई वडिलांची सेवा करा 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 सेवर देवा खरं गोदी गोदी दैवत दैवतरी
म्हणून ज्याचे माय बाप हे देवाचे रूप आहेत मित्रमंडळी, म्हणून देवाच्या आई वडिलांची सेवा करा. जो करील आई बापाची चाकरी तो खाईल भाकरी, जो आई बापाची बरा तो खाईल मधातला गरा, जो सगळ्यांची दादा 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 चाकरी करील तो भाकर खाईल. देवा दादा आई वडिलांची करा सेवा तो खाईल नेवा. ए वडला अरे आई आणि बाप आहे रे दैवत मित्रमंडळी जो जिवंत आहे तर देवाची सेवा जशी आपण करतो तशी आई वडिलांची सेवा करा. ते जिवंतपणे पाहतील आपल्याला आशीर्वाद देतील. त्यांच्या मुला बाळाचे सुद्धा योग चांगले येतील. देवा जिवंतपणे त्यांना जर कोपला आणि त्यांचा जर आत्मा दुखावला आता मंडळी आशीर्वाद चांगला मिळणार नाही व नाही. म्हणून आज या सोनू पाटलाच्या आत्मासाठी आपल्याला पहार मित्रमंडळी जन्म आणि मृत्यू कसा होतो याची कथा लावायची आहे. कथा कथा वनवासाची आहे, कथा युद्धाची आहे, कथा भरपूर आहे. पण मित्रमंडळी आम्हाकडे पहार मित्रमंडळी ज्या वक्ती दादा पुरुष मेला पाटील कोणी आपण तेव्हा त्याला दादा कथा रंगून देवाची गोपाळ राजाची लावतात. बाई मेली थाळवाची कथा चालते. हे मंडळी अनता शक्यता भरपूर आहे. माझ्या मायाच्या बहिणी बसले पहार मित्र मंडळी. पती हा परमेश्वर माना. देवा दादा पती हाच परमेश्वर आहे. देवाची सेवा करा, भक्ती सेवा करा, पण पती हाच परमेश्वर आहे. महादेवाला पार्वती बर्माला सावित्री, विष्णूला लक्ष्मी आणि आत्री ऋषी होता तरी मंडळी त्याला सत्य अनुसया होती. म्हणून माझ्या महिला मंडळी बसले आणि माझ्या मायाच्या बहिणी म्हणून दादा दादा पती परमेश्वर न तर कोणी साधू संत बी सांगत आहे, कचकरी बी सांगत आहे. आणि काही काही बाया ऐकत्या मला जिला सतीपती वर्त व्हायचा असेल तिना गुरुची सेवा करा. देवा दादा दादा पतीची सेवा करा. देवा त्या माहूर गडाला होती सती आणून मित्रमंडळी रोज आंघोळ पांघोळ केली, पतीचा दर्शन घेत होती आणि तुळशीला रोज 6 फेऱ्या मारत होती. असा तिचा नित्य नियम होता. पाण्याचा दिवा जरी मंडळी लावला तरी पेटत मित्रमंडळी. कोणी गोपाळ राजापासून सांगतो पण इकडे आमची पहिलीच फेरी आहे. येवर जाळ काही गोट नाही. रंगून देवाचा जन्म कर आणि आपल्या सोनू पाटलाची उत्पत्ती करू 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 नर उत्पत्ती सोनू बाबा रे तुझी
म्हणून मित्रमंडळी विजयपूर नगरी विजयपूर देवशिंग राजे देवशिंगाच्या पोटी मंडळी रतनसिंग राजे हो राजे 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 सती योगा मधी रे मधी रे मधी विजयपूर मधी देवा दादा दादा फुलावती त्याची रांडी पहार मित्रमंडळी जोड्याशिवाय चिडमुंगी स्वादून पशु पक्षाला जोड्या सगळ्याला जोड्या आहे देवा दादा दादा शंकर ब्रह्म विष्णू आत्री ऋषी गौतम ऋषी असे काही ऋषी गेले देवा दादा दादा सगळ्यांना जोडा आहे तिथं रमणा झाले देवा देवाना उत्पत्ती केले हो केले केले उदरपती ऋषी मुनी लोकरे लोकरी करत वत जपत परी जपत देवशिंग राजाला पहार पोटी पुत्र फळ नाही फुलावती राणी ये भारदा माऊली रोजन कर रोजन करव अंधार के रोजन कर कवी जयपुरा मधी जयपुरा लारी करो जन करत देवा दादा दिवसा मग दिवस जाती महिन्याच्या गणती लागते तेव्हा काय करावा राजा राज कचेरीला जातो आणि तेव्हा खाया पिया फुला होती झुरक्या महालात बसते दाशा भटक्या सेवा करते धोका देती आपण माऊली रेड रेड नाव रेडवानी भोळेवत योगा मधी नाव देवा दादा मित्रमंडळी हातचा चुडा जीवाचा जोडा गळ्याचा मनी जीवाचा धनी कुंकुवाची शोभा हे भारदा धन्याईन जवळ सुना नाव बोळ सुना माझे गंगावत रड रड नाव रडवानी गंगावत आमचा दुकानदार भाऊ दुकानदार शेट आता 500च्या 1000च्या नोटा बंद झाल्या जेलनात आल्या तुम्ही रात्र दिवस पुड्या बांधा असं येऊ गेली नार येती माझ्या बाबुऱ्यात दादा भरा भरा नाही नव नाही नर राजा रे मित्रमंडळी गुरु माऊलीला चांगला कनिष्ठ चाकरी मधा बेपार उत्तम खेती आणि सुखात बोवाची रोटी असे येऊ गेली नार आणि शेती माझ्या देवार मानव धर्म मदिनार 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 मित्रमंडळी आमचे साबळे परिवार आहे उत्तम खेती म्हणजे पाटील आपले दादा उत्तम शेती म्हणजे काय आहे या सरकारनं आपल्याला आशा लावून दिली कांदा 4 आणि 5,000 रुपये गेला आणि येत जेव्हा 300-400 रुपये मग 20 नाही शेतकरी खाणार तर काय होईल पण उत्तम शेतीवर आपले जगणारे मित्रमंडळी आहे आपल्याला नफा काय तोटा काय दुकानदाराला जर तोटा आला तर त्याला बरा होणार रात्र दिवस झोप येणार नाही नार नाही नार राजा हो योगा मदिनार मंदिर मना मोती मोती म्हणून आपली चांगले मित्रमंडळी आपले साबळे परिवार सोयरे धैर्याने आलेले आपली उत्तम शेती कनिष्ठ चाकरी म्हणजे जे लिहिणार आहेत आपलेच पोरे काय ना कोणी साहेब झाले कोणी कलेक्टर झाले कोणी मामदार झाले त्याला म्हणतात कनिष्ठ चाकरी ते वरून टेबलावरून किती पैसे घेते आणि टेबला खालून किती घेते हे कनिष्ठ चाकरी आणि मित्रमंडळी मधात बेपार आहे जसं आपला शेत आहे आखो दुकान लावत नाही हा बेपार मधाप आहे ते नफ्यावरच जगणारे लोक आहेत नफा काही रुपया धनाका स्थितीवर बिचारे जगती म्हणजे कनिष्ठ चाकरी मधाप बेपार हे उत्तम शेती आणि सुख
सुखात बोवाची रोटी. तर देवा बोवाना 4 घरा जरी मागली तर त्याची सुखात आहे. त्याला गरज नाही खत पाणी घ्यायची, काहीच गरज नाही. याला म्हणत्या सुखात बोवाची रोटी रे रोटी रोटी म्हणून मित्रमंडळी येऊ घेतली पहार. मित्रमंडळी दादा कुळामध्ये उद्धार झाला तर मुलगी किंवा मुलगा पाहिजे. आता मुलगी जरी मित्रमंडळी झाले तर त्या दुसऱ्याच्या घरी जायचा, तेव्हा कुळाचा उद्धार होत नाही. मुलगा सत्तीचा लाल जन्माला आला, अरे साबळे परिवारामध्ये उद्धार होतो रे होतो. देवा दादा एक थोडक्यात सांगतो. आमच्याच गावात एक चव्हाण परिवार यायचा. आम्ही गावीच आहेत मंडळी आणि एक चव्हाण आहे. तर दाजू पाटील होता. पोरगी एक सुंदर उपवन रत्नासारखी होती. मग तिला गवळ्याचा घरचण्यात ठेवला. त्याला बी पोरग्यात झाल्या, त्या बी दुसरेच घरी दिला. मग शेवटी दादा काय कवड त्याला बी घरचण्यात ठेवायला लावला. त्याला बी पोरग्यात झाल्या. शेवटी मंडळी 3 पिढ्या कवड लावायची पाळी. कवड लावून म्हणून मित्रमंडळी वंशाला दिवा पाहिजे, परंपरा चालल्या पाहिजे. या साबळे परिवार पहार बिलवाडीला बी अख्खा गाव साबळ्याचा आहे. आणि इथं दैंदूलला बी साबळे परिवार तिरंगी झेंडा लावला रे लावला रे लावला मोठर मोठं पंडवराज राज. म्हणून मित्रमंडळी दादा माऊली रडते पहार पोटी पुत्र फळा नाही. देवा कालीचा कोंडा मुलाचा कोंडा कोणी बी वंशाला दिवा. राणी रेडे रेड नाव रडवणी लाडके विजापुरावधी नाव रडपुलावती देवा दादा पहार पहा. मित्र मंडळी दादा येऊ घेते. भाऊ तुम्ही चहा पेतो का नाही तर मला भांडची घरी जाऊ असं करू नको. देवा दादा तू चहा पेणारा आज येऊ गयाची ना रे राजा आणि याची मना देवा बाबा इकडे 3 पायाचा आम्ही गवसतोय. बाबा हे जुने लोक आहेत. तेव्हा दादा ह्या सत्ती योग पहार दुपारी योग आणि हक्कली योग लागलाय. आता दादा पूर्वीला कोणबी मित्र मंडळी सर वाजला थाळी वाजली तर लांबून लोक यायचे. तुमच्या बाबाच्या राज्यात येते अजून बी आहे. या वक्ती तावली बनवली तिने तळाचे रस्ता चौहात दादा अवतार देवाना घेतला. कासाय माऊली कोण झाली, कोसाय मेन कोण झाला आणि भांगाय सर कोण झाला. मंडळी नामदार केला गेला 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 रे नामदार करे मदीना देवा दादा येऊ घेतली. हा मोबाईल बी आता मोबाईल निघला, टीव्ही निघले, व्हिडिओ निघले, सगळे झाला जग पुढे गेला. देवा दादा प्रत्येकाच्या कानाला मोबाईल इकडून आपण हाका बी दिला तर त्याला कळत नाही. तो दादा टीव्हीत पाहिला सगळं. आता हे लक्ष ना काही काही आपली पूर्वीपासून मित्र मंडळी ही बुडत चालली. आता टीव्हीत ते एवढूच्या पोराला हिरो कोण आणि हिरोईन कोण या सगळा माहीत. पण तेव्हा देव दिकाच दादा 8च्या तेवढा 52च्या गवळा तर राजमावली उगुंजाळा कागळा लक्ष्मी आणि कंसराय या भोळ्या मानव्याला सोनू पाटलाच्या आत्मसाठी आया कोण सत्ताची लक्ष्मी उंबर
तेव्हा दादा दादा माऊली सांगायला लागली धन्या तुम्ही दादा राजवाड्याला जाता तिथं 33 कोटी देवाची दादा दारका भरते आणि तिथं तुम्ही गप्पा करता, कोणाला दंड करता, कोणाला कोंडून देता, कोणाला भाषेवर देता आणि मी एकटी पराने रेंज महालाला ये धन्या नाही कोटी पुत्र पळा पळा रे रे पळत कधी मावली गडनवरले अनायका नवती नवती या विजापुरा मदीना रे मदी देवा दादा 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 पहार भगत पाहिले, जोशी पाहिले, देवा दादा बाबा पाहिला, मोठे मोठे साधू संत पाहते, देवा दान करा, धर्म करा, अन्न दान, वस्त्र दान, पाणी दान, अरे बाबा राजा दान कर दान धर्म विजापुरा मदीना मदीना दान करते, धर्म करते, अन्नदान. जसे आपले मित्रमंडळी दान आहे, अन्नदान, वस्त्रदान आणि पाणी दान आणि मतदान आणि रक्तदान हे मंडळी दान करावं करावं करा धर्म हर मित्र मंडळी दान केला, धर्म केला, अन्नदान, वस्त्रदान, ज्याला दादा कपडा नाही त्याला कपडा द्यायचा, अन्न नाही त्याला अन्न, पाणी नाही त्याला पाणी द्यायचा, दान धर्म करून शकले. देवा पोटी पुत्र फळा नाही. देवा काय केलं ते गावातले ब्राह्मण होते ते बोलवले आणि राजांना धर्मशाळेला ठेवले आणि सांगायला लागला, सांग आम्हाला मुलगा होईल का मुलगी होईल, होईल असा सांगा, नसं नाही सांगा. दोन शब्दातून एक शब्द बोला, बोला रे बोला रे बोला ब्राह्मण लोक. ये रे भाऊ तुम्हाला चहा पाणी बरोबर नाही रे नाही बोल विजापुरा मंडळी योग्य ती येऊ जाते हे तुमच्या हाती नाही. अगदी रंगा रे पांडुरंग अनमित पतंग तुझ्या तरी तरी रे पांडुरंगारी मित्र पतंग तुझ्या